गेले 4 दिवस सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाचा आज समारोप झाला। पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत भीमा कृषी प्रदर्शनातील विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा झाला। बेस्ट ऑफ द शो म्हणून गडहिंग्लज तालुक्यातील स्वप्नील अशोक पवार यांच्या मुऱ्हा जातीच्या रेड्याला गौरवण्यात आलं, तर चॅम्पियन ऑफ द शो हा पुरस्कार सांगोला तालुक्यातील विठ्ठल पवार यांच्या खिलार खोंडाला मिळाला। तर हरियाणातील विधायक या रेड्याला विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। याशिवाय अन्य काही पारितोषिकं प्रदान करण्यात आली। गेल्या 4 दिवसात सुमारे 5 लाख लोकांनी भीमा कृषी प्रदर्शनाला भेट दिली। प्रचंड गर्दी खेचणाऱ्या आणि शेतीतील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाची आज सांगता झाली। गेल्या 4 दिवसात सुमारे 5 लाख लोकांनी भीमा कृषी प्रदर्शनाला भेट दिली। त्यातून करोडो रुपयांची उलाढाल झाली। शेतीविषयक अवजारं, साधनं, ट्रॅक्टरसह इलेक्ट्रिक वाहनं, ठिबक सिंचनाचं साहित्य, महिला बचत गटांचे चमचमीत खाद्यपदार्थ, तांदूळ, हळद, मध, आमसूल यासह पापड, कुरड्या आणि गृहउद्योगातून निर्माण झालेले खाद्यपदार्थ, बगीचाचं साहित्य, बी-बियाणं, प्लास्टिकच्या वस्तू अशा शेकडो उत्पादनांचे स्टॉल्स भीमा कृषी प्रदर्शनात मांडले होते। आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला। प्रारंभी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून कृषी प्रदर्शनाची आजवरची वाटचाल, उद्दिष्ट आणि त्यातून मिळालेलं यश याबद्दल माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला ग्रामविकासातून चालना मिळेल, त्यामुळे भीमा कृषी प्रदर्शन विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणार आहे, असं खासदार महाडिक म्हणाले। या प्रदर्शनातून व्यापारी आणि महिला बचत गटांची चांगली आर्थिक कमाई झाली। त्यातून एक प्रकारे आत्मनिर्भर भारताला चालना मिळाली, असंही ते म्हणाले। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वागतपर सत्कार झाला। तर पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी भीमा कृषी प्रदर्शन म्हणजे जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन विकासात मैलाचा दगड असल्याचं सांगितलं। शिवाय महिला सक्षमीकरणाची चळवळ अशा प्रदर्शनातून गतिमान होत असल्याचं नमूद केलं। त्यानंतर भीमा कृषी प्रदर्शनाच्या आयोजनात सहभागी असलेले सुजित चव्हाण, जे.पी. पाटील, ॲडव्होकेट ओंकार पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावर्षीचा बेस्ट ऑफ शोचा बहुमान गडहिंग्लज तालुक्यातील हसूर चंपू इथल्या स्वप्नील अशोक पवार यांच्या मुऱ्हा रेड्याला मिळाला। तर सांगोला तालुक्यातील विठ्ठल नामदेव पवार यांच्या खिलार खोंडानं चॅम्पियन ऑफ द शोचा पुरस्कार मिळवला। याशिवाय हरियाणातील विधायक रेड्याला विशेष पुरस्कार देण्यात आला। याशिवाय विविध जनावरांच्या वेगवेगळ्या गटातील स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। तर सर्वोत्कृष्ट स्टॉल म्हणून लक्ष्मी पंप या कंपनीला सन्मानित करण्यात आलं। मांसाहारी खाद्यपदार्थ गटात सर्वाधिक उलाढाल केल्याबद्दल उबेरा शौकत मुजावर, सुरैया मुकादम, अमृता घोटणे यांना बक्षिसं देण्यात आली। शाकाहारी पदार्थांची विक्री करून भरघोस उत्पन्न मिळवलेल्या रंजना येडगे, सीमा दिलीप पाटील आणि दीपाली किरण बेलदार यांना बक्षिसं देण्यात आली। दरम्यान सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचं अभिनंदन करून अशा प्रकारच्या उपक्रमातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत असल्याचं नमूद केलं। तसंच दरवर्षी किमान 40 कृषी औद्योगिक प्रकल्प कोल्हापुरात सुरू व्हावेत अशी अपेक्षा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली। अशा प्रकल्पातून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल आणि खऱ्या अर्थानं शाश्वत विकास होईल, असं नामदार पाटील म्हणाले। अखेरच्या सत्रात युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आभार प्रदर्शन करत कोल्हापुरातील शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट यांचं योगदान अमूल्य असल्याचं नमूद केलं। या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, अभिषेक बोंद्रे, रूपाराणी निकम, डॉक्टर अजित शिंदे, पृथ्वीराज आणि विश्वराज महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।